वर्धा जिले के हिंगनघाट शहर में प्रकृति का अद्भुत दृश्य हर साल मई में दोहराया जाता है, जब सैकड़ों पान पक्षी यानी हेरोन घोंसले बनाकर जीवन की नई शुरुआत करते हैं। इस खास जगह को सारंगार कहा जाता है, जो अब संरक्षण का केंद्र बन चुका है। हिंगनघाट तहसील कार्यालय, पंचायत समिति और जिला परिषद उपअभियंता कार्यालय के परिसर में स्थित लगभग 36 पेड़ों पर हर साल पान पक्षियों की एक बड़ी वसाहत घोंसले बनाती है। इस वसाहत को स्थानीय भाषा में सारंगार और अंग्रेजी में हेरोनरी कहा जाता है। यह सारंगार कोई नया नहीं बल्कि 50 साल पुराना है, जिसकी शुरुआत पंचायत समिति के एक कवट के पेड़ से हुई थी। प्रजनन के बाद यही जन्मे पक्षी बड़े होकर वापस इसी जगह लौटते हैं और नई पीढ़ी का निर्माण करते हैं। रविवार 8 जून को निसर्ग साथी फाउंडेशन, नगर परिषद हिंगनघाट और महाराष्ट्र पक्षी मित्र वर्धा जिला शाखा के संयुक्त तत्वावधान में इस क्षेत्र में घोंसला गिनती और संरक्षण अभियान चलाया गया। इस आयोजन का उद्देश्य पक्षियों के रहन सहन, प्रजनन और प्राकृतिक संतुलन को समझकर उन्हें सुरक्षित माहौल देना था। सारंगार न केवल जैव विविधता का अद्भुत उदाहरण है, बल्कि यह लोगों को प्रकृति से जुड़ने की प्रेरणा भी देता है। हिंगनघाट से न्यूज फर्स्ट के लिए अमोल मून की रिपोर्ट। नमस्कार। आज या तहसील कार्यालय परिसरामध्ये निसर्ग साथी फाउंडेशन, नगर परिषद हिंगनघाट आणि महाराष्ट्र पक्षी मित्र वर्धा जिल्हा यांच्या वतीने या मिश्र विन वसाहतीमधील घरट्यांची गणना करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। मागच्या अनेक वर्षापासून या तहसील कार्यालय परिसरामध्ये दरवर्षी पाणपक्ष्यांची घरटी होते, त्यांची वसाहत होते, त्यांची घरटी होते आणि त्यांचं प्रजनन होत असते। तर हा निसर्ग वारसा जो आहे तो आपल्याला जपता यावा, त्याचं संगोपन करता यावं, या घरट्यांना, या पक्ष्यांना कोणतंही नुकसान किंवा इजा होऊ नये, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती व्हावी, या हेतूने या ठिकाणी आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम तर करतोच, परंतु किती घरटी होत आहे या ठिकाणी, कोणत्या प्रजातीची घरटी होत आहे त्याच्याबद्दल सुद्धा नोंदी घेण्याचं काम या घरटी कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। झाडांना क्रमांक देण्यात आलेले आहे। झाडाची प्रजाती, त्यावर असलेल्या पक्षी प्रजाती यांच्या नोंदी त्या गणनेमध्ये घेण्यात येत आहे। या ठिकाणी जे सर्व मंडळी उपस्थित आहे, ही सर्व मंडळी या गणनेच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत सहभागी आहे। मी विशेषतः हिंगनघाट नगरपालिका प्रत्येक झाडाला आता कलरिंगमध्ये नंबर देणार आहे। म्हणजे हे प्रजननाचं झाड आहे आणि या प्रजननाच्या झाडाला अमुक अमुक क्रमांक आहे, ते त्याच्यावरून आता पुढल्या वर्षीसुद्धा आपल्याला ते लक्षात येईल। हे काम उद्या नगरपालिका आपल्याला करून देणार आहे, त्यासाठी मी नगरपालिकेचे विशेष आभार मानतो। या ठिकाणी महाराष्ट्र पक्षी मित्रातर्फे जे अशोक भानसे साहेब आणि राहुल वकारे साहेब हे वर्धेवरून आलेले आहे, यांचा मी विशेष आभार मानतो। या घरटी गणनेच्या माध्यमातून आपल्याला घरट्यांची संख्या आपल्याला माहीत होईल आणि यांच्या संवर्धनासाठी ते उपयुक्त ठरेल, एवढं बोलून थांबतो।